या बाबतीमध्ये माझी कुठली चर्चा झालेली नाही. मला वाटतं की त्यांनी निवडणूक न लढवण्याची बाबतीमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. उद्या निवडणूक लागल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची आम्ही चर्चा करू आणि त्यांच्या सर्व लोकांना आणि त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतील असा मला विश्वास आहे. गाडगे देखील अशाच पद्धतीने तुमच्याकडे आले, विधानसभेची निवडणूक घेतली, विधानसभेचं तिकीट घेतलं 2024चं, आणि आता तुमच्याकडनं त्यांचं काम संपलं तर ते पुन्हा आता भाजप घर वापसी करतात. ते अजून 8 तारखेला जातात असं मला कळतंय. बरेच लोक पक्षाच्या तिकिटासाठी इथं आले होते, बरेच लोक सोडून जात गेलेले आहेत. मला वाटतं की ते बरं झालं. निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारचे काही निर्णय होत असेल. मला अजून समर्जित घाटगेंचा काही निरोप आलेला नाही, पण काही लोक पूर्वी अशाच पक्षाची निवडणुकीला विधानसभेच्या तिकीट घेतली आणि तिकीट घेतल्यानंतर निवडणूक थोड्या मताने पडली आणि परत ते वेगळ्या पक्षात गेलेले आहेत. भाजपमध्ये काही लोक गेलेले आहेत. मला वाटतं की आज आम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता भविष्य काळामध्ये त्याच्यापेक्षा चांगले उमेदवार कसे उभे राहतील, नवीन संधी कशी देता येईल याच्यावर लक्ष देऊ. पण एक आहे, मी वारंवार सांगतो की ज्यांनी देशामध्ये चांगलं काम केलं म्हणून कौतुक रोल वाजवत आहे, जे राज्यात आम्ही चांगलं काम करतो म्हणून अशा प्रकारचा रोल वाजवत आहे, त्या भाजपला दुसऱ्या पक्षाच्या लोकांना सातत्याने सांगावं का लागतं, त्यांना विनंती का करावं लागतं, हा मला प्रश्न आहे. आपले कार्यकर्ते आपल्याकडे तुमच्याकडे सक्षम आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कार्याच्या जोडा आम्ही निवडून येतो, मग तुमच्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी परत बाकीच्या लोकांना परत पक्षात प्रवेश देणं, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला स्वतःची शाश्वती किंवा तुम्हाला स्वतःच्या अशा प्रकारची विश्वास नाही असं मला वाटतं. पण मग तुमचाही दुटप्पी भूमिका नाहीये का तुमच्या पक्षाची? बारामतीला तुम्ही एक वेगळा न्याय देता, तिथे तुम्ही उमेदवार देत नाही, आणि राहुरीला मात्र तुम्ही उमेदवार देताय. दोन्ही ठिकाणी आमदारांच्या मृत्यूमुळे या जागा रिकाम्या झाल्या. नाही, अजितदादांचा मृत्यू झाला त्यावेळेलाच आम्ही जाहीर केलं होतं. या राज्यामध्ये बिनविरोध करण्याच्या संदर्भातले काही अपवाद सोडता बऱ्याच ठिकाणी पोटनिवडणुका लागतात तेव्हा निवडणुकीला सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने उभं करतात, उमेदवार उभं करतायत, पाहिलेलं आपण. राहुरीच्या बाबतीमध्ये दुटप्पीपणा आमचा होत नाही, कारण मी एकच सांगतो, निवडणूक ज्या वेळेला आम्ही अजितदादांच्या वेळेला जेव्हा हे झालं होतं, त्यांचं निधन झालं त्यावेळेला जाहीर केली होती. राहुरीच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही तशा प्रकारची भूमिका जाहीर केली नव्हती. महाराष्ट्रात असं दाखवून द्यावं की एका दुसरा अपवाद नेत्यांचा असे सोडले तर बऱ्याच ठिकाणी निवडणुका पोटनिवडणुकीला भाजपने सुद्धा आणि इतर पक्षाने सुद्धा उमेदवार उभे केलेले आहेत. परंतु काँग्रेसने आता शेवटी बारामतीमध्ये उमेदवार तर उभा केलेला आहे. सातत्यानं त्या राष्ट्रवादी पक्षाचे अर्थात अजित पवार यांच्या पक्षाचे नेते सातत्यानं वारंवार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तरी देखील काँग्रेसने आपला उमेदवार अबाधित ठेवला, मागं घेतलेला नाही. हे कशा पद्धतीने बघतात? खरं तर काँग्रेस महाविकास आघाडी सोबत आहे आता, आणि एकीकडे तुम्ही उमेदवार देत नाही, तुमच्या ऐवजी काँग्रेस मात्र उमेदवार देते. नाही, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका जी आम्ही मांडली, आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार करणार नाही सांगितलेलं आहे. काँग्रेस हा त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा, त्यांना अधिकार आहे. त्यांनी उमेदवार उभा केला असेल तर या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली, त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला. परंतु काँग्रेसला या संदर्भात किंमत चुकावी लागते अशा पद्धतीचं मत जे आहे ते पार्थ पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. हे विधान कशा पद्धतीने बघतो, किती गांभीर्याने? मला वाटतं की एखादी निवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भातला ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेला आपण त्या पक्षाच्या प्रमुखाने, त्या पक्षाच्या नेत्याने प्रत्येक पक्षाला असलेल्या प्रकारचे भेटून बाबा अशा अजितदादांचा विषय आहे किंवा बारामतीची पोटनिवडणूक आहे, आपण सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका मांडणं गरजेचं आहे. आणि त्या भूमिकेला कदाचित सहकार्याची भूमिका अजून माघार घ्यायचा वेळ आहे. सहकार्याची भूमिका करण्याचा निर्णय 100% कोणी घेऊ शकतो, तशावेळेचा वेळ पण अजून आहे. पण अशी भूमिका जर घेतली तर त्यामध्ये चर्चेचं द्वार बंद होऊ शकतं अशी मला शंका आहे. परंतु हीच भूमिका तुम्ही राहुरीच्या बाबतीत का नाही घेतली? तिथं देखील शिवाजीराव कर्डिल यांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला, तिथे पण देखील एक सहानुभूती आहे त्यांच्या परिवाराविषयी. त्यामुळे तिथे देखील भाजपने त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारातल्या त्यांच्या मुलाला तिकीट दिली. मग एकीकडे बारामतीला वेगळा न्याय आणि राहुरीला वेगळा. मगाशी सांगितलं, त्याचं उत्तर मी मगाशी दिलेलं आहे. परत आता त्या विषयावर मी उत्तर देणं योग्य नाही. मी ती भूमिका सांगितलेली. महाराष्ट्रात तुम्ही आतापर्यंत बघा, तुम्ही जेवढ्या निवडणुका झाल्या, पोटनिवडणुका, भाजपने सुद्धा काही ठिकाणी शिवसेना असेल कोणी उमेदवार उभे केलेले आहेत ना, तिथे सुद्धा कोणाचे तरी वडील वारला होता, कोणाचे पती वारले होते, तरी सुद्धा निवडणुका झाल्या. किती उदाहरणं सांगू तुम्हाला, तिथे उमेदवार उभे केलेत ना. मग त्यावेळेला हे दिसत नाही.
मला वाटतं की आम्ही आमच्या भूमिका त्या काही स्पष्ट केलेल्या आहे. जिथं शब्द दिला होता तिथं शब्द आम्ही म्हणणं मांडलं होतं तिथं आम्ही तो निर्णय घेतला. पवार साहेबांना आज पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे हा? पवार साहेबांना आज राज्यसभेची पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे. आज तुम्ही सर्व खासदार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. काय भावना त्या निमित्तानं? हे खरं म्हटलं तर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या सगळ्या याचा राजकीय सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रातला अनुभव असलेल्या एक व्यक्तिमत्वाची गरज होती. आणि महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला. आणि एका नेत्याला 60 वर्ष सलग या ठिकाणी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना परत एकदा बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल